हॅलो, गुड मॉर्निंग. युनिट्स अँड मेजरमेंट्सच्या आजच्या चौथ्या सेशनमध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत मेजरमेंट ऑफ मास. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मास आपण किलोग्रॅममध्ये मोजतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळी साधनंसुद्धा आपण वापरतो. पण एक्झॅक्टली हे जे वस्तुमान आहे तेच 1 किलोग्रॅम आहे हे कसं ओळखणार, म्हणजे स्टँडर्ड काय असेल त्याचं, की कशाबरोबर आपण तुलना करणार जेणेकरून आपल्याला कळेल की बरोबर हे जे वस्तुमान आहे ते 1 किलोग्रॅम आहे. तर सुरुवातीच्या काळापासून म्हणजे जवळपास 1889 पासून एक वेगळी पद्धत अस्तित्वात होती. काय होती बघा. अ किलोग्रॅम वॉज द मास ऑफ शायनी पीस ऑफ प्लॅटिनम इरिडियम अलॉय केप्ट इन स्पेशल ग्लास केस ॲट द इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स. सो इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्समध्ये आपण हे सांभाळून ठेवला होता व्यवस्थित. अ शायनी पीस ऑफ प्लॅटिनियम इरिडियम अलॉय. सो प्लॅटिनम याच्यामध्ये 90% आणि इरिडियमचं प्रमाण हे 10% होतं आणि 3 लेअरमध्ये या ग्लासेस होत्या जे 1889 पासून ठेवण्यात आलं होतं. तर तुम्हाला त्याची डायग्राम दाखवतो. हे बघा, या पद्धतीने हा तो शायनी पीस आहे आणि त्याला कोटिंग दिलेलं आहे असं हे बाहेरून ग्लासेसचं. पण ही जी डेफिनेशन ऑफ मास होती ही 20 मे 2019ला मॉडिफाय झाली. त्याचं कारण काय होतं बघा. द रिझन बिंग दॅट द केअरफुली केप्ट प्लॅटिनम इरिडियम piece is seen to pick up microparticle of dirt and is also affected by the atmosphere causing its mass to change. So basic कारण काय होतं, तर हा जो पीस आपण तिथे ठेवला होता तर त्याच्यावरती डर्टचे काही मायक्रो पार्टिकल्स जमा झाले, धुळीचे काही कण. शिवाय ॲटमॉस्फिअरमुळे त्याचं मास चेंज होत गेलं. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण विचार केला तर या 129 वर्षामध्ये जवळपास 50 मायक्रोग्रॅम इतकं त्याचं वस्तुमान कमी झालं. म्हणजे आपल्या दृष्टीने ते निग्लिजिबली स्मॉल आहे, पण आपण एक जेव्हा स्टँडर्ड सेट करतो तेव्हा ते एक्झॅक्टली ॲक्युरेट हवं असतं आणि त्यामुळे आपण थोडीशी याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये बदल करण्याचा निर्णय झाला. कारण आपण असं म्हणू शकतो की 129 वर्षामध्ये 50 मायक्रोग्रॅम म्हणजे फार असा काही बदल नाही, परंतु आपण इंटरनॅशनल लेवलला एक स्टँडर्ड मेंटेन करतो आणि त्यामुळे ही जी डेफिनेशन आहे ऑफ मास ती 20 मेला 2019मध्ये मॉडिफाय झाली. सो काय केलं आहे बघा तिथे. द न्यू मेजर ऑफ किलोग्रॅम इज डिफाईन्ड इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो इलेक्ट्रिक करंटच्या मॅग्निट्यूड नुसार आपण हे किलोग्रॅम हे युनिट बघायला सुरुवात केली. वी नो दॅट इलेक्ट्रिक करंट कॅन बी यूज्ड टू मेक ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट. So an electromagnet attracts magnetic materials and is thus used in research and in industrial applications such as cranes to lift heavy pieces of iron or steel. So basically electromagnet काय करतं, तर हे अशा पद्धतीच्या क्रेन्स जे जड वाहनं उचलण्यासाठी वापरले जातात. सो हे इंडस्ट्रीजचं त्याचं ॲप्लिकेशन आहे आणि म्हणून आपण या त्याच्या प्रॉपर्टीचा उपयोग या किलोग्रॅमच्या डेफिनेशनमध्ये करण्याचा निर्णय घेतला. काय बघा. दस द किलोग्राम मास कॅन बी डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ द अमाउंट ऑफ करंट विच हॅज टू बी पास्ड थ्रू अन इलेक्ट्रोमॅग्नेट सो दॅट इट कॅन पुल डाऊन वन साइड ऑफ एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्स टू बॅलन्स अदर साइड विच होल्ड्स 1 स्टँडर्ड kg मास. सो आपल्याला काय बघायचं इथे. सो किलोग्रॅम आपण कसा डिस्क्राईब करू शकतो इन टर्म्स ऑफ अमाऊंट ऑफ करंट. तर जेवढा करंट इलेक्ट्रोमॅग्नेटमधून पास व्हायला लागेल जेणेकरून दुसऱ्या साईडला ज्या वेळेला एक स्टँडर्ड केजीचं मास ठेवलं जाईल त्याला तो बॅलन्स करेल. आणि ज्या वेळेला आपण ॲटम्स किंवा
मॉलिक्युल्सच्या मासचा विचार करतो तिथे आपल्याला किलोग्रॅम हे युनिट इनकन्व्हिनियंट ठरतं आणि म्हणून तिथे आपण ॲटॉमिक मास युनिट हे युनिट वापरतो, ज्याला शॉर्टकटमध्ये आपण AMU असंही लिहितो. साधारणपणे 1 ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू किती असते तर 1.66 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगतो मी तुम्हाला, 1.66 इंटू 10⁻⁻27 kg असते. सो आपलं नेक्स्ट आर्टिकल आहे मेजरमेंट ऑफ टाईम. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एसआय युनिट टाईमचं जे आहे ते सेकंड आहे. आपण मागच्या सेशन्समध्ये बघितले हे. तर बरीच वर्ष ड्युरेशन ऑफ मीन सोलार डे वॉज कन्सिडर्ड ॲज रेफरन्स. सो हे मीन सोलार डे हा विषय जो काय आहे तो तुम्हाला आधी सांगतो. अ मीन सोलार डे इज द ॲव्हरेज टाईम इंटरवल फ्रॉम 1 noon to the next noon and average duration of a day is taken as 24 hours. सो मीन सोलार डे म्हणजे एका दिवसाची दुपार ते दुसऱ्या दिवसाची दुपार याच्यामधला जो कालावधी आहे त्याला आपण मीन सोलार डे असं म्हणतो. आणि ॲव्हरेज ड्युरेशन एका दिवसाचं किती आहे तर आपण ते 24 तास आहे असं कन्सिडर करतो. आता आपल्याला माहिती आहे की 1 तासामध्ये 60 मिनटं असतात आणि एका मिनटाची 60 सेकंद असतात. तर मग जर आपण पूर्ण सोलार डेचा किंवा मीन सोलार डेचा विचार केला तर जर 24 तास आहेत असं आपण म्हणतो तर एकूण 24 × 60 × 60, कारण काय 24 तासाची मिनटं करायची असतील तर 60ने गुणावं लागेल आणि पुन्हा त्याचे सेकंद करायचे असतील तर पुन्हा 60ने गुणावं लागेल. म्हणजे जर 24 × 60 × 60 असा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल 86,400 सेकंद. म्हणजे मीन सोलार डेची जी वेळ आहे ती किती आहे आपल्या एसआय युनिटच्या भाषेत 86,400 सेकंद. सो अकॉर्डिंगली अ सेकंड वॉज डिफाइंड ॲज 1/86,400 ऑफ अ मीन सोलार डे. म्हणजे जर या पूर्ण कालावधीचे एकूण 86,400 भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे 1 सेकंद. पण नंतर काय झालं बघा. It was later observed that the length of the solar day varies gradually due to the gradual slowing down of the Earth's rotation. So Earthच्या रोटेशनमध्ये थोडंसं स्पीड कमी झाल्यामुळे लेंथ ऑफ द सोलार डे व्हेरीज, त्याच्यामुळे सोलार डेच्या ज्या लेंथमध्ये बदल व्हायला लागला आणि त्यामुळे थोडंसं आपल्याला अधिक स्टँडर्ड किंवा अधिक परिणामकारक असं एक युनिट असणं गरजेचं होतं. So hence to get more standard and non-varying, that is constant unit for measurement of time, a cesium atomic clock is used. So cesium atomic clock वापरण्यात आलं. It is based on the periodic vibrations produced in the cesium atom. So तुम्हाला ती डायग्राम दाखवतो ॲक्च्युली त्याचं वर्किंग काय आहे ते. सो इथे हा ओव्हन आहे, सेझियम ऑन, इथे मॅग्नेट्स आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण दाखवलं बघा, ज्या ॲनिमेशनद्वारे थोडंसं आपण एक्सप्लेन केलं की कशा पद्धतीने हे होतं. आणि इथे थोडंसं आपल्याला वर्किंग क्लिअर होईल की इथे हे मॅग्नेट्स आहेत, तिथून हे पास होतं आहे, नंतर मायक्रोवेव्ह कॅव्हिटीमधून जात आहे, त्यानंतर हे पुन्हा मॅग्नेटमधून पास होऊन डिटेक्टरने डिटेक्ट करून त्यानंतर याचा फीडबॅक दिला जातो ऑसिलेटर सर्किटला जोडून आणि मग त्यानंतर फ्रिक्वेन्सी डिवायडरनंतर हे डिजिटल डिस्प्लेला कनेक्ट केलेलं आपल्याला दिसतं. सो या पद्धतीने हे क्लॉक जे आहे सेझियम ॲटॉमिक क्लॉक हे वर्क करतं. त्याच्या डिटेल स्टडीमध्ये आपल्याला जायचं नाही, फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की हे जे सेझियम ॲटॉमिक क्लॉक काय असतं तर ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवलं. त्याचं फंक्शनिंग काय आहे हे तुमच्या अभ्यासामध्ये नाही आहे. सो नेक्स्ट आहे डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. सो डायमेन्शन्स म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे बघा, आपण सुरुवातीलाच आपण फंडामेंटल युनिट्स बघितली ज्याच्यामध्ये मास, लेंथ, टाईम ही 3 प्रमुख फंडामेंटल युनिट्स आहेत. तर सुरुवातीला डायमेन्शन्सची डेफिनेशन काय आहे ती बघूया आणि मग बाकीच्या डिस्कशनकडे वळूया. The dimensions of a physical quantity are the powers to which the concerned fundamental units must be raised in order to obtain the unit of the
गिवन फिजिकल क्वांटिटी, म्हणजे जे तुमचं युनिट आहे ते ऑब्टेन करण्यासाठी ज्या आपल्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत बेसिकली त्या किती पॉवरमध्ये वापरल्या पाहिजेत याचं लिखाण म्हणजे त्याचे डायमेन्शन्स. म्हणजे उदाहरणार्थ एखादी डायमेन्शन्स किंवा एखादी क्वांटिटी आपल्याला 2 वेळा मेजर करायची असेल तर तिच्या डोक्यावरती 2 लिहिलं पाहिजे. इट इज रेज टू द क्वांटिटी 2 किंवा इट इज रेज टू द ऑर्डर 2. तर ही सिंपल डेफिनेशन आहे. कदाचित डेफिनेशनवरून तुमच्या कन्सेप्ट लक्षात येणार नाही, पण जेव्हा आपण याच्या स्पष्टीकरणाकडे जाऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल की डायमेन्शन्स म्हणजे बेसिकली काय आहे. तर सो आपण त्याचं इलस्ट्रेशन बघूया काय आहे ते. सो सगळ्यात पहिलं जे आहे तो आहे डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एरिया. पुस्तकामध्ये वेगळी उदाहरणे घेतले, मी फक्त तुम्हाला कळण्यासाठी घेतले. आता इथे बघा एल इंटू बी हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे बेसिकली. सो एल इंटू बी म्हणजे आता एरिया कॅल्क्युलेट करताना वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, कारण तुमचं जो शेप असेल त्याच्यानुसार एरियाचा फॉर्म्युला ठरेल. सो इथे एल इंटू बी, समजा स्क्वेअर असेल तर एल स्क्वेअर होईल. या पद्धतीने फॉर्म्युला बदलत जाईल. पण एक गोष्ट इथे आपल्याला कळते की दोन्ही ठिकाणी लेंथचीच मेजरमेंट आहे. म्हणजे लेंथ असेल किंवा ब्रेड्थ असेल तरीही दोन्ही ठिकाणी आपण लेंथ मेजर करतो. सो लेंथ तुम्ही मेजर किती वेळा करताय तर 2 वेळा करताय. सो आपण कसं लिहू शकतो बघा, डायमेन्शन्स ऑफ एरिया. सो या एलसाठी आपण काय लिहितो, हा एकदा एल आपण मेजर केला आहे आणि हा परत दुसऱ्यांदा. हे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी असं दोनदा लिहून दाखवलं एल इंटू एल. सो हे आपण कसं लिहू शकतो, एल स्क्वेअर किंवा एल रेस टू 2 L2 असं आपण म्हणू शकतो. आणि आपण 3 फंडामेंटल क्वांटिटी ज्या मगाशी मी तुम्हाला म्हटलं लेंथ, मास आणि टाईम या पॅटर्नमध्ये लिहितो. तर इथे आपल्याला बाकी कुठल्या क्वांटिटीची गरज पडत नाही आहे, ना मास आपण मेजर करत किंवा ना टाईम मेजर करत आहोत. सो अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागेल, त्यांच्या पॉवर 0 आहेत, त्या एकदाही काउंटिंगला येत नाहीत या एरियाच्या केसमध्ये. सो L2 M0 आणि T0 असं तुम्हाला लिहायचं आहे. एकदम साधा सोपा सरळ कन्सेप्ट आहे. पुस्तकामध्ये तुमच्याकडे वेलॉसिटी ग्रेडियंट किंवा चार्ज, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, अशा वेगवेगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत त्याचं इलस्ट्रेशन दिलेलं आहे. आणि आता आपण बघणार आहोत दुसरं डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ स्पीड. सो स्पीड म्हणजे काय आहे बघा, डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी मेजर कराव्या लागतात, एक तर डिस्टन्स म्हणजे दॅट इज लेंथ आणि दुसरं म्हणजे टाईम. सो हे कसं लिहू शकता बघा तुम्ही. सो डायमेन्शन्स ऑफ स्पीड हा एल आहे डिवायडेड बाय टी. सो हा टी डिनॉमिनेटरला असल्यामुळे आपण हे असं लिहू शकतो एल टी रेस टू -1. सो बेसिकली या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा हे या फॉर्मॅटमध्ये लिहा, एल एम आणि टीच्या फॉर्मॅटमध्ये. सो एल किती आहे आपला 1 आहे. इथे ज्या ठिकाणी 1 नसेल तिथे 1 असतोच, पण तरीही तो स्पेशली तुम्ही मेन्शन करा L1. एम म्हणजे मास आपण के इथे काउंट करत नाही आहोत त्यामुळे M0 आहे आणि टी किती आहे -1. सो या पद्धतीने तुम्ही त्याच्या डायमेन्शन्स लिहू शकता. म्हणजे कुठलीही क्वांटिटी किती वेळा मोजली गेली आहे हे तुम्ही त्याच्या इंडेक्समध्ये लिहित आहे. सो ही एकदा मोजली आहे आणि हा जो टाईम आहे हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो वरती घेतला आहे आपण, त्यामुळे इथे हा -1 आहे. सो या पद्धतीने तुम्हाला असे डायमेन्शन्स लिहिता येतील. सो पुस्तकामध्ये आणखीन एक चार्ट दिला आहे बघा, तो तुमच्या समोर ठेवतो. हे बघा, फिजिकल क्वांटिटी आहे डेन्सिटी. सो आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला इथे दिला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. सो डेफिनेटली तुमच्या लक्षात येईल बघा, मास म्हणजे नक्की मास एकदा मेजर करावा लागणार आहे आपल्याला. सो M1 असणार आहे, तो तिथे दिसतोय तुम्हाला. त्यानंतर व्हॉल्यूम म्हणजे समजा क्यूब असेल तर एल क्यूब म्हणजे एल 3 वेळा या पद्धतीने होईल. किंवा दुसराही वेगवेगळा जर क्यूब नसेल एक्झॅक्ट तर मग काय होईल बघा, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. सो इथे सुद्धा लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण लेंथच मोजतोय. सो लेंथ 3दा मोजली आपण, पण ही जी व्हॉल्यूम लिहिणार आहोत ते व्हॉल्यूम कुठे आहे तर डिनॉमिनेटरला आहे, आणि त्यामुळे जेव्हा ते वरती जाईल तेव्हा एल जो आहे तो -3 होईल. आणि या केसमध्ये आपण टाईम पिरियड मोजतच नाही, त्यामुळे टी किती असणार आहे 0. सो एल किती आहे -3, एम किती आला 1 आणि टी आला 0. सो सिमिलरली ॲक्सेलरेशनमध्ये बघा, ॲक्सेलरेशन कसं लिहिलं आहे बघा, ए इज इक्वल टू व्ही अपॉन टी. सो व्ही म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाईम. सो व्हेलॉसिटी किंवा स्पीड मगाशी आत्ता आपण बघितलं आहे.
आणि त्याला पुन्हा एकदा आपण टाईमनं डिवाइड करणार आहोत. सो बेसिकली आपल्याकडे जो फॉर्म्युला होता त्याच्यात L1 होता आणि T-1 होता, पण पुन्हा एकदा टीनं डिवाइड केल्यामुळे इथे तो टी जेव्हा पुन्हा वरती जाईल तेव्हा तो आणखीन -1 होईल. सो -1 -2 होतील आणि L1 m0 आणि T-2 असं आपल्याला ॲक्सलरेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला मिळून जाईल. सो मोमेंटममध्ये बघा P इज इक्वल टू m इंटू व्ही. सो व्हीचे डायमेन्शन्स मगाशी आपण म्हटले तेच काय होते, L1 होता आणि T-1 होता, पण इथे मासनं मल्टिप्लाय केलं त्यामुळे मास पण मेजर करावं लागलं एकदा, त्यामुळे इथे m1 ॲड झाला आहे. मगाशा त्या केसमध्ये जेव्हा व्हेलॉसिटी आपण बघतो तेव्हा मास 0 होता, पण मोमेंटममध्ये मास इन्क्लूड झाला आहे आणि त्यामुळे इथे L1 m1 T-1 या पद्धतीने झालं आहे. पुढच्या याच्यामध्ये जर बघितलं तर फोर्स आहे. सो फोर्स F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. सो इथली पण कंडिशन काय आहे बघा, मगाशी आपण बघितलं ॲक्सलरेशनचा हा डायमेन्शनल फॉर्म्युला. सो हा ॲक्सलरेशनचा आहे, याच्यामध्ये एम फक्त ॲड होतोय, याचा अर्थ इथे m1 होईल. तर ही आणि ही क्वांटिटी जर तुम्ही नीट बघितल्यात तर तुमच्या लक्षात येईल इथे 0 आहे m, कारण मी मास मेजरच केलेलं नाही, पण फोर्समध्ये आपण मास एकदा मेजर करतोय. बाकी सेम आहे बघा, L1 आणि T-2. सो या पद्धतीने तुम्हाला हे कळत जाईल. इथे आता इम्पल्समध्ये बघा फोर्स इंटू टाईम आहे. सो फोर्सचे डायमेन्शन्स तुम्हाला दिसत आहेत. सो टाईम फक्त 1 वाढणार आहे, त्यामुळे इथे T-2 आहे इंटू T-1 होणार आहे तो, कारण तो न्युमरेटरमध्ये आहे, त्यामुळे मग इथे -2 आणि तो +1 म्हणजे इथे -1 होईल. सो या पद्धतीने जर तुम्ही बघितलात तर वरच्या इक्वेशनशी किंवा वरच्या फॉर्म्युल्याशी ते रिलेटेडच फॉर्म्युले डिफाईन होत चाललेत आणि त्याच्यामुळे इझिली तुम्हाला हे कळून जाईल की हे डायमेन्शन म्हणजे आपण कसे फॉर्म करतोय. तर पुन्हा एकदा सगळे बघून घ्या, वेगवेगळे क्वांटिटी ह्या त्यांच्या फॉर्म्युल्यावरून आपण त्याचे डायमेन्शन्स इझिली वर्कआउट करू शकतो. किंवा उलट्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्याकडे डायमेन्शनल फॉर्म्युला असेल तर तुम्ही त्याचा फॉर्म्युला तयार करू शकता. व्हाईस वर्सा आहे या पद्धतीने. तर मग पुढच्या सेशनमध्ये आपण काय करू तर ह्या डायमेन्शनल ॲनालिसिसचे बेसिक युजेस काय आहेत त्याचा अभ्यास करू.